पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। बेस्ट पतपेढीच्या उमेदवारीवरून ठाकरेंच्या सेनेमध्ये नाराजी। ठाकरे सेनेच्या पॅनलमधून बबिता पवार निवडणूक लढवणार असल्यानं नाराजी। आधी पक्षप्रवेश करूनच निवडणूक लढवावी ठाकरेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। बबिता पवार माजी आमदार यामिनी जाधव यांच्या निकटवर्तीय। लातूर ग्रामीण मतदारसंघ हा पाकमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखा। भाजपचे आमदार रमेश कराड यांचं वक्तव्य। गोपीनाथरावांनी रेणापूरच्या विकासाची जबाबदारी माझ्यावर दिलेली, कराड यांचं वक्तव्य। मी जैन मुनींच्या वक्तव्याशी सहमत नाही। कबूतरखान्यावरील जैन मुनींच्या वक्तव्यावर मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया। तर वेळ पडल्यास धर्मासाठी शस्त्र हाती घेऊ असा इशारा जैन मुनीने दिला। कबूतरखान्यासंदर्भात हायकोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। कबूतरखाने बंद करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश। दादरमधील कबूतरखान्यावर मुंबई महापालिकेकडून पुन्हा एकदा ताडपत्री। कबूतरखान्यासंदर्भात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिल्यानंतर मुंबई महानगरपालिका आक्रमक। ताडपत्री काढण्याचा प्रयत्न झाला तर पालिका थेट पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करणार। बंदीनंतरही मुंबईमध्ये कबुतरांना दाणे देण्याचे प्रकार सुरूच। वांद्रे तलाव परिसरामध्ये दाणे टाकतानाचा व्हिडिओ समोर। त्यामुळे इथे शेकडो कबुतर येत असल्यानं परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। खेडमध्ये पिकअपच्या अपघातामध्ये 9 महिला भाविकांचा मृत्यू। अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत देणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। तर मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत घोषित। पुणे जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी वादात कार्यालयीन वेळेमध्ये उपशिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये नमाज पढत असल्याचा प्रकार। प्रहार संघटनेकडून कारवाईची मागणी।